प्रसूतीनंतर कमी वजनाची मुलं जन्माला आल्यावरती त्यांची काळजी घेणं सर्वांसाठीच तारेवरची कसरत असते. खासगी प्रसूतिगृहापेक्षा किंचित चांगला प्रसूतिगृह सिव्हिल रुग्णालयात असून गेल्या 11 महिन्यात 1 किलोपेक्षा कमी वजनाची 36 मुलं प्रसूतिगृहात जन्माला आली आहेत. येथील NICU कक्ष बाळांसाठी देवदूत ठरत आहे. बऱ्याचशा बाळांची तब्येत सुधारून आई आणि बाळ सुखरूप घरी जात आहे आणि सिव्हिल रुग्णालयात चांगल्या उपचारांबरोबरच अवघड शस्त्रक्रिया देखील यशस्वी होत असून रुग्णालयातील प्रसूतिगृह तितकाच क्षमतेने काम करताना दिसून येत आहे. प्रसूतीसाठी ठाणे शहर, ग्रामीण, दुर्गम आदिवासी भाग आणि पालघर जिल्ह्यातील गर्भवती महिला प्रसूतीसाठी सिव्हिल रुग्णालयात येत असतात. काही वेळा इमर्जन्सी असणाऱ्या जोखमीच्या प्रसूतीसाठी गर्भवती महिला रुग्णालयात दाखल होत असतात. जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज मांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतिगृहात जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाची विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ सुरेश वानखेडे यांनी दिली. हे जिल्हा हॉस्पिटल रुग्णालय आहे. जुनं सिव्हिल हॉस्पिटल तोडलं, परत आपण टेम्पररी जागेवर सध्या मेंटल हॉस्पिटल कॅम्पसमध्ये पूर्णतः नवीन सिव्हिल हॉस्पिटल चालू केलेलं आहे. आपण जवळपास वर्षापासून इथे काम करतो आहे. आपल्याकडे SNCU आहे, न्यूनेटल स्टेबिलायझेशन युनिट आहे. त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला जेवढे बेड मंजूर आहेत त्यापेक्षा जास्त बेबीज आपण इकडे ॲडमिट करतो आणि आपण NICU चालवतो आहे. बरेचसे जे मुलं कमी वजनाचे, कमी दिवसाची असतात, जवळपास 500 ग्रॅमचे बेबी आम्ही बरे करून घरी पाठवले, जे जन्मतात कमी वजनाचे होते. सिरियस असणारे बच्चू, काही बच्चू श्वास घेत नाही जन्मतात, काही बच्चूंनी पोटात सी केलेली असते, काही बच्चूंना बाकी काही कंजेनिटल प्रॉब्लेम असतात. असे मल्टिपल कारणांनी आपल्याकडे बेबीज ॲडमिट होत असतात. जिल्ह्यामध्ये ह्या बाकी ठिकाणी व्यवस्था असल्यामुळे बऱ्याच वर्षी आपल्याकडे इथं लोड असतो आणि आपण ते बऱ्यापैकी आमची जी टीम आहे, डॉक्टर, नर्सेस वगैरे खरोखर अहोरात्र मेहनत करून आपण त्या मुलांना घरी बरे करून पाठवतो आहे. बाहेर जर ट्रीटमेंट बघितली आणि यांचं ड्युरेशन जर बघितलं तर ट्रीटमेंट खूप कॉस्टली आहे आणि हे बाळा कधी 2-2 महिने, 3-3 महिने पण हॉस्पिटलला राहतात. त्याच्यामुळे जे सर्वसामान्य गोरगरीब माणसं आहेत, रुग्ण आहेत, नातेवाईक आहेत, ते त्यांचा खर्च करू शकत नाही. मग त्यांना हा एक अतिशय चांगला आधार असतो. आम्ही कुठल्याही बेबीला रिफ्युजल करत नाही. आम्ही मॅक्झिमम आमच्याकडे कॅपॅसिटीपेक्षा दुप्पटपटीने पेशंट ॲडमिट होतात तरी आम्ही ट्रीटमेंट करतो आहे. जरी आमचं SNCU मंजूर असेल तरी आम्ही जवळपास इथे टर्सरी केअरचं ट्रीटमेंट करतो. आम्ही व्हेंटिलेटरी सपोर्टपासून सगळ्या गोष्टी इथे करतो. धडपड हीच आहे की जिल्ह्यातले जे गरीब सर्वसामान्य माणसं आहेत त्यांच्या खिशाला जे चट्टीपट त्यांना जो पैसा खर्च करता होतो तो कमी इथे होतो आणि बऱ्यापैकी चांगले रुग्ण आपल्याकडनं बरे होऊन जातात. एक समाधान पण आहे, आनंद आहे आणि नातेवाईकांकडनंही आम्हाला याच्याबद्दलच्या खूप चांगल्या त्याच्या ज्या प्रतिक्रिया असतात त्या मिळत राहतात. आमचे सिव्हिलची टीम जरी टेम्पररी हॉस्पिटलला जरी असलो आम्ही तरी आमचे सिव्हिलची टीम, आमचे पेडियाट्रिशियन डॉक्टर, आमचे नर्सेस वगैरे सगळे अहोरात्र काम करतात. खरोखर क्रेडिटेबल गोष्ट आहे आणि त्यांना मी खरोखर धन्यवाद देतो आणि असेच कार्य आपण जिल्ह्यासाठी, सर्वसामान्य लोकांसाठी करायला पाहिजे. यासाठी त्यांना मी त्याच्याबद्दल मी त्याचा खरोखर ऋणी पण आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद.
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारचे महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळाल्याबद्दल ठाणे शहरातील कारेगाव विभागातील शिंदे गटाचे माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी व नागरिकांमध्ये पेढे वाटून विजयाचा जल्लोष करण्यात आला. विभाग प्रमुख श्याम पाटील, शाखा प्रमुख राधे वराडकर, सिकंदर केनी, गणेश परब, सचिन पाटील, राहुल पाटील, प्रफुल्ल म्हात्रे, कुणाल म्हात्रे, प्रशांत पाटील, सुजय पाटील, विशाल खलाटे, अंकुश दाबेकर, श्री घाग, शेखर सावंत, विशाल सावंत, विजय सावंत, जय पाटील, महिला संघटक अर्चना पाटील, शाखा संघटक निर्मला कदम, उपशाखा संघटक रेखा रहाटे, उपशाखा संघटक प्रियांका भरम, रश्मी दळवी, वासंती जमदाडे तसेच विभाग प्रमुख व उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख व समस्त शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली या निवडणूक 2024 लढल्या गेल्या. संपूर्ण जनतेचं प्रेम होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परत आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजे. काल जो महाराष्ट्रामध्ये सर्वे झाला त्या सर्वेमध्ये एक नंबर म्हणून शिंदे साहेबांना पसंत दिलेली आहे. खरं 2.5 वर्षापासून राज्याचे मुख्यमंत्री अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये आणल्या व शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्न असतील, लाडल्या बहीण खरी जी साथ मिळालेली या निवडणुकीमध्ये माझ्या लाडल्या बहिणींची आणि त्या भावांची सुद्धा साथ मिळाली. आणि असं वाटलं नव्हतं आमच्या शिंदे साहेबांना काही या राज्यामध्ये इतका बहुमत आहे. 238 महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि खरं तर विरोधकांची काय धावपळ झाली आपण जाऊन पाहिलेले आहे. या महाराष्ट्रामध्ये जो संपूर्ण विश्वास टाकलेला आहे त्या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी टाकलेला आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चांगल्या भागात काम करत आहेत म्हणून आमच्या खारगाव परिषद शाखेच्या वतीनं आणि माझ्या ऑफिस कार्याच्या वतीनं आज आपण त्यांचा अभिनव ठराव घेतलेला आहे का राज्याचे मुख्यमंत्री हे शिंदे साहेब झाले पाहिजे. कारण आमचं एक म्हणणं आहे की ज्याच्या नेतृत्वाखाली आपणच सरकार स्थापन करतात त्याच्या जनतेने विश्वास टाकलेला आहे म्हणून मला वाटतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही आमची सर्वांची इच्छा आहे. शिंदे साहेब आगे बढ़ो. श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा 38वा वर्धापन दिनोत्सव शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर ते सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने 3 दिवस श्री दत्तयाग यज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नईबाकर सर्व साई भक्तांना करीत आहेत. ठाण्यातील प्रतिशिर्डी समजल्या जाणाऱ्या साईबाबा मंदिरात ठाण्यातही विजयी उमेदवाराची दर्शनासाठी गर्दी. ठाण्यातील साईबाबा मंदिराचा 38वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ठाण्यातील प्रतिशिर्डी समजल्या जाणाऱ्या मंदिरात ठाण्यातही विजयी उमेदवारांनी साईबाबा यांचे दर्शन घेतले. साईबाबांच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार साईनाथ सेवा समितीचे सल्लागार संजय केळकर यांच्यासह अनेक मान्यवर, ठाणे जिल्हा, मुंबई, महाराष्ट्र परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. तसेच आमदार संजय केळकर यांच्या हस्ते साईबाबांचा अभिषेक, पूजा, आरती करण्यात आली. यावेळी कमल संजय केळकर याही उपस्थित होत्या. आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने अध्यक्ष मंगेश नईबाकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सर्व नागरिकांना लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिर परिसरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा अर्चा, अभिषेक, भजन कीर्तन, होम हवन देखील संपन्न झाले.
म्हणजे 23-24-25 आणि खरं तर ठाणे जिल्ह्यामध्ये प्रति शिर्डी काँग्रेसचे प्रदेश सचिव मनोज शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मनोज शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं. आमची सत्ता असतानाही सुद्धा माझ्या एकाही कार्यकर्त्याला साधे SU पदसुद्धा मिळालं नाही. मी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांची नावं घेणार नाही. लोकसभेच्या वेळी तरी एकतरी खासदारकीची सीट ठाण्याला द्यावी, पण तीही मिळाली नाही. विधानसभेला तुमचा विचार करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. नाना पटोले यांनी ठाण्यावर अन्याय झाल्याचं मान्य केलं होतं, पण विधानसभेलाही आम्हाला एकही सीट दिली नाही. म्हणून मी अपक्ष म्हणून आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला, पण आमच्यावर कारवाई करण्यात आली व पक्षश्रेष्ठींना पत्र लिहूनसुद्धा आम्हाला परत पक्षात घ्यावी अशी विनंती केली, परंतु कोणतेही उत्तर आलं नाही. बाळकृष्ण पुर्णेकर आल्यापासून तडजोडी करून ठाण्यातील काँग्रेस संपवण्याचं काम करण्यात आलं. आम्हाला समाजसेवा करण्याचा कोणताही मार्ग राहिला नाही. म्हणून मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 2.5 वर्षात जे काही काम केलं आहे त्यामुळे इथे काहीतरी सेवा करता येईल असं वाटत होतं. म्हणून माझ्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत असल्याचं मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. भविष्यामध्ये देखील या विभागासाठी नव्हे तर ठाण्यासाठी नव्हे तर मी कोकणामध्ये असताना देखील कोकणासाठी देखील काँग्रेस पक्षात जाऊन काहीच करू शकत नाही. आणि कोण कर्तृत्वान त्यांनी 2.5 वर्षामध्ये जेवढा दाखवला फक्त लाडकी बहीण नव्हे तर शेतकऱ्यांसाठी असू दे, वृद्ध लोकांसाठी बससेवा, ट्रान्सपोर्ट सेवा असू दे, याच्या विमान सेवा देखील फुकट केलेली अशा प्रकारचं वक्तव्य आणि मी त्याच्या विरोधात 2 निवडणुका लढलो, परंतु एवढा प्रभावीपणे त्यांनी काम केल्यानंतर खऱ्या अर्थाने एका चांगल्या कर्तृत्ववान मुख्यमंत्र्यांच्या मागे राहून ठाण्याला मदत करावं, ठाणे जिल्ह्याला मदत करावं, कोकणाला मदत करावं असं मला याकडे वाटतं. आज मी सर्वांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहे. शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि मला दाखवला एकदम मस्त. त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या वाढदिवसावेळी जाहीरपणे त्यांनी कबूल केलं की आजपासून माझा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे. मुळात आपण बघतात की लोकसभेपासून नव्हे तर त्याच्या आधीपासून म्हणजे असं नाही की सत्ता ज्यावेळेला आमची होती, मी आता सन्माननीय मुख्यमंत्र्यांची नावं घेत नाही, पण ज्यावेळेला सत्ता होती त्यावेळेला देखील माझ्या कार्यकर्त्याला, माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला साधा SU देखील मिळाला आहे. आणि खास करून ठाणेकरांना तर गेली 30-35 वर्ष अन्याय झालेला आहे. सन्मान तत्कालीन कैलासवासी आमदार कोळी साहेब, क्रांती कोळी साहेब, त्याच्यानंतर पक्षाने ठाण्याकडे ढुंकून देखील बघितलं नाही. आणि त्याची आम्ही वारंवार त्या ठिकाणी आमच्या मागण्या करत होतो. बोर्ड तर जावा, बोर्ड कुठला असू दे, जो जाऊ द्या, MLC तर सोळा, SO देखील त्या ठिकाणी दिलं नाही. आणि नंतर हळूहळू असं झालं की ठाण्यात नव्हे तर कोकणामध्ये देखील दिलं नाही. आणि त्याची अतिशयोक्ती एवढी व्हायला लागली की लोकसभेला आम्ही एवढी मागणी केली की कमीत कमी साधा एक तरी खासदार आम्हाला ठाण्यात ते गोव्याच्या बॉर्डरपर्यंत एक तरी खासदार द्या. तोही दिला गेला नाही. त्याच्यानंतर देखील आम्ही बैठक मागवली. सन्माननीय कोकणाचे प्रभारी मुझफ्फर हुसेन, मीरा भाईंदरला त्या ठिकाणी सभा झाली. त्या ठिकाणी आमचे सेंट्रलचे मिनिस्टर रमेश चिन्नीकाले, नाना पाटोळे सर्व आले होते. आणि ते आल्यानंतर त्यांनी मंजूर केलं की हा खऱ्या अर्थाने ठाण्यावर आणि कोकणावर अन्याय झालेला आहे. आणि ज्या ठिकाणी लोकसभेला कधी तिकीट द्यायची होती तर ती न दिली गेली नाही, परंतु हा अन्याय विधानसभेला होणार नाही. आम्हाला थोडंसं बरं वाटलं की चला विधानसभेला आम्हाला न्याय मिळेल. आणि विधानसभेला न्याय मिळेल असं वाटल्यानंतर विधानसभेला देखील जवळजवळ 92 सीटा आहेत तिथून गोव्यापर्यंत. फक्त 4 सीटा या ठिकाणी दिल्या. त्या 4 सीटा हरणारा आम्हाला दिला.
नव्हे तर त्या 4 सीटाने आमच्या घटक पक्षाने त्या ठिकाणी बंडखोर उभे केले आणि त्यांना पाडले. आज घटक पक्षातले मग पवार गट असू दे किंवा त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गट असू दे, हा आमच्या पक्षाला दबाव तंत्र वापरून पोखरत आहे आणि हे पोखरत असताना आमच्या काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि झेंडा कोकणात नष्ट होत आहे. बाकी सर्व नेते आता पाकीट बहादूर नेते झाले असे म्हणावं लागेल. कालपर्यंत कार्यकर्त्यांवर आरोप करत होता, पण मी तर म्हणेन की सत्ताधाऱ्यांकडून पाकिट घेऊन ठाण्या विकण्याचं काम स्वर्गीय बाळकृष्ण पुणेकरांपासून चालू आहे. त्याच्यामुळे मला कुठेही मला माझ्या पदाधिकाऱ्यांना कुठलंही भविष्य या ठिकाणी दिसत नाहीये. आम्हाला पक्षाच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची संधी देखील मिळत नाहीये. सत्ता आल्यानंतर माज येतो आणि त्याच्यामुळे आजचा हा निर्णय जो आहे, मी माझ्याबरोबर सर्व पदाधिकारी आपल्याला दिसत आहेत, बाबा शिंदे, गुलाब साहेब, संदीप, पूर्ण काँग्रेसचे पदाधिकारी जवळजवळ हे माझ्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज लताताईंच्या उपस्थितीमध्ये आम्ही प्रवेश केला. तर आजच्या शुभमुहूर्तावर 24 नोव्हेंबर वर्षानुवर्ष आपण बघताय इथे मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी येतात आहेत. मला जे काय करायचं होतं ते माझ्यावर प्रेम करणाऱ्या या माझ्या परिवाराच्या समोरच करायचं होतं, त्यांना विश्वासात घेऊन करायचं होतं आणि ते मी त्यांना विश्वासात घेऊन केलं. त्यांनी ते सर्वांनी मान्य केलं. आजपासून माझा काँग्रेसला राम राम आणि मी जय महाराष्ट्र बोलायला तयार झालो आहे. शिर्डी साई मंदिर क्षेत्र आणि पालखी मार्ग हरित स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त होण्यासाठी पारसिक हिल प्लांटेशन ग्रुप व श्री साई श्रद्धा सेवा मंडळ खारेगाव यांनी एक धाव साईसाठी ही पारसिक नगर ते शिर्डी रिले रनचा प्रारंभ केला. खळवा खारेगाव येथील पारसिक नगर 90 फीट रोड येथून शुभारंभ झालेल्या या मोहिमेचा समारोप 25 नोव्हेंबर रोजी शिर्डी येथील श्री साई मंदिर संस्थान येथे होईल. या उपक्रमाचे हे दुसरं वर्ष असून समाजसेवक विनोद लासे यांच्याकरिता अमूल्य योगदान लाभलं आहे. स्वच्छता म्हणजे भक्ती, स्वच्छ मन, स्वच्छ कर्म हीच साईंची सेवा हे ब्रीदवाक्य अंगीकारून शिर्डी साई मंदिर क्षेत्र आणि पालखी मार्ग हरित स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त ठेवण्यासाठी त्याची जनजागृती प्रचार करण्याकरिता पारसिक हिल प्लांटेशन ग्रुप श्री साई श्रद्धा सेवा मंडळ खारेगाव यांनी एक धाव साईसाठी ही मोहीम गेल्या वर्षीपासून सुरू केली आहे. याही रविवारी या मोहिमेवरती साई भक्त निघाले आहेत. पारसिक नगर ते शिर्डी हे अंतर 220 किलोमीटरचं आहे. अंतर तसेच 14 किलोमीटर शिर्डी परिक्रमा असं एकूण 234 किलोमीटरचे अंतर साई भक्त पार करणार आहेत. या मोहिमेदरम्यान 10 मुख्य धावपटू साखळी पद्धतीने प्रत्येक 5 किलोमीटर अंतराचे सलग सुमारे 30 तासांमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करतील. त्याचबरोबर सायकल्सवर यशस्वीरित्या पूर्ण करतील. त्याचबरोबर सायकल्सवर देखील सहकार्याला असणार आहेत अशी माहिती समाजसेवक विनोद लासे यांनी दिली करतील. त्यासोबत सायकल्सवर सहकार्याला असतील. ह्या रनमध्ये ही लहान मुलं, छोटी मुलं, काही महिला, शिवाय काही मोठे म्हणजे वयाने मोठे असलेले लोकसुद्धा भाग घेत आहेत. तर ह्या मोहिमेची उद्दिष्ट याप्रमाणे असतील. शिर्डी साई मंदिर क्षेत्र आणि पालखी मार्ग हरित, स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त ठेवण्यासाठी आपण हे रन करतोय. जय मल्हार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. ओम अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. या फ्लॅग घ्या. कोण करायचं श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ऍक्टिव्हिटी स्टार्ट केली.
महाराष्ट्र राज्यात भाजप महायुतीला घवघवीत यश मिळाले. तसेच ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे 2 वेळा निवडून आलेले विद्यमान आमदार संजय केळकर यांनी तिसऱ्यांदाही 56,000हून अधिक मताधिक्य मिळवून तिसऱ्यांदा आमदारपदी निवड झाली. तसेच महायुतीच्या उमेदवाराचा मोठा विजय व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टी ओवळा माजिवडा मंडळाच्या व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली होती. याचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ओवळा माजिवडा मंडळ तसेच भारतीय जनता पार्टी ओवळा माजिवडा मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ढोकाई नाक्यावरती उत्स्फूर्त असा जल्लोष करण्यात आला. यावेळी ढोलताशांच्या गजरामध्ये नाचत एकमेकांना लाडू पेढे भरवत आनंद व्यक्त केला. तसेच आमदार संजय केळकर हे नव्याने येणाऱ्या मंत्रिमंडळात वर्णी लागावी अशी इच्छा यावेळी भारतीय जनता पार्टी ओवळा माजिवड्याचे ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे यांनी व्यक्त केली. सदर प्रसंगी ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे, भाजप उपाध्यक्ष रमाकांत पाटील तसेच भारतीय जनता पार्टीचे ओवळा माजिवडा मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे विधानसभा 148चे आमचे लाडके आमदार संजय केळकर साहेब तिसऱ्यांदा हॅट्रिक करून आणि प्रचंड बहुमताने 60,000पेक्षा अधिकच्या लीडने साहेब जे निवडून आलेले आहेत त्याबद्दल मी आमचे सन्मान्य आमदार केळकर साहेब यांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो. या आमच्या मंडळात, ओवळा माजिवडा मंडळात आमचे जे कार्यकर्ते असतील, आमचे बूथ प्रमुख असतील, शक्ती केंद्र प्रमुख असतील, त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकोप्याने संगनमताने जे काम केलेलं आहे त्याचा हा विजय आहे असं मी मानतो. आणि हे करत असताना ज्या प्रकारची यंत्रणा आमच्या पक्षातर्फे आली त्या यंत्रणेत आम्ही एकत्र येऊन काम केलं, सगळ्यांनी एकोप्याने जे काम केलं हा त्याचाच प्रचंड विजय आहे. एक कार्यकर्ता म्हणून मला एवढंच वाटतं की केळकर साहेब आज तिसऱ्यांदा हॅट्रिक करून आलेले आहेत. त्याबद्दल ते पदवीधरला होतेच साहेब आमचे, आणि आता हे जवळपास त्यांची 4थी टर्म आहे. विधान परिषदेमधली 1 टर्म आणि ही तिसऱ्यांदा हॅट्रिक विधानसभेवरची. तर एक कार्यकर्ता म्हणून माझी फार इच्छा आहे की आमचे केळकर साहेब येणाऱ्या आठवड्यात लाल दिव्याची गाडी घेऊन मंत्रिपदावर त्यांची वर्णी लागून ते मंत्री होतील, हीच कार्यकर्ता म्हणून माझी त्यांच्याकडे अपेक्षा आहे. कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह होता. ज्या प्रकारचा प्रचंड बहुमत केळकर साहेबांना तर मिळालं, पण महायुतीचा जो विजय झालेला आहे 230हून अधिक सीटचा, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह होता. आणि त्या उत्साहात कार्यकर्त्यांनी हा जो जल्लोष केलेला आहे आणि तो आपण पाहिला असेल, त्या जल्लोषामध्ये सगळे मग्न होऊन गेले होते. आणि येणाऱ्या काळात देखील अशाच प्रकारे महायुतीचा विजय होत राहील आणि कार्यकर्त्यांच्या याच ताकदीवर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणखी याच्यापेक्षा मोठी उभारी घेईल एवढंच मला वाटतं.